स्वाध्याय इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ 8वा, माय कविता। प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? उत्तर, चुलीसाठी लाकडी गोळा करण्यासाठी आई रानात जायची। तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या। रानभर अनवाणी कष्ट करत वणवण फिरायची। विंचू चावले किंवा काटे कुठे बसतील याची आईला पर्वा नसायची। कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्यांच्यासाठी काय करत असे? उत्तर, कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्यांना उसने पासने आणून खायला घालते। त्यांच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ आणते। आई कवीला म्हणते, घाई करू नको, पोटभर खा। कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? उत्तर, कवीचे शिक्षण आता बस झाले असे कवीचे वडील आईला सांगतात। त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते। आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते। त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही, म्हणून आईचे डोळे भरून येतात। आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते? उत्तर, कवीने खूप शिकावे असे आईला वाटते। त्यासाठी ती अपार कष्ट करते, वडिलांना विरोध करते। सूनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे, म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या प्रेमळ आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते। आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? उत्तर, अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते। ती जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणापाशी सुखाच्या राशी ओताव्यात, तिला सुखी समाधाना जीवन द्यावे असे या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते। प्रश्न दुसरा, कोण कोणास व का म्हणाले? करू नको घाई, म्हणे पोटभर खाय। उत्तर, असे कवीची आई कवीला म्हणायची। कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला, तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल, म्हणून आई त्याला मायेने म्हणाली, बस झालं शिक्षण, याचं घेऊ दे हाती रुमण। असे कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले। मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते, म्हणून ते असे म्हणाले। या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय, असे आई कवीला म्हणाली। आपल्या मुलाचे लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखी नातवंडं डोळ्यादेखत बागडावीत अशी आईची इच्छा आहे, म्हणून ती असे म्हणाली। अन ठेवावे माय घट्ट धरुनी तुहे पाय। उत्तर, असे कवी आईला म्हणाले। अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाले। 3. कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा। 1. काट्याकुट्याची किंवा विंचवाच्या दंशाची पर्वा न करता आई रानावनात लाकडांसाठी हिंडते। 2. मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ पिऊ घालते।
3. मुलाच्या वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते. 4. मुलाला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत. प्रश्न 4. या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या. एका गावात एक गरीब कुटुंब राहत असे. त्यांना एक मुलगा होता. त्याला आपल्या मुलाने खूप शिकावे, शिकून मोठे व्हावे असे आईला वाटायचे. त्यासाठी ती अपार कष्ट करायची. जळणासाठी लाकडे वेचायला अनवाणी पायांनी रानात जायची. विंचू चावेल किंवा पायात काटे टोचतील याची तिला पर्वा नसायची. मुलाला देखील आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरदार सोडून दूर शाळेत शिकायला जायचा. मुलगा जेव्हा सुट्टीत घरी यायचा तेव्हा आई उसने पासने आणून मुलाला वेगवेगळे पदार्थ करून जेवू घालायची. त्याचे खूप लाड करायची. मुलाचे वडील मात्र स्वतःचाच विचार करायचे. त्यांना वाटायचे आपला मुलगा आता मोठा झाला आहे. शाळा शिकून तो काही मोठा साहेब होणार नाही. त्यापेक्षा त्याने नांगर चालवावा, शेती कामे करावी म्हणजे त्यांची आपल्याला मदत होईल. वडिलांनी मुलाला असे काम सांगताच आईला खूप वाईट वाटायचे आणि आईचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. आई आपल्या लाडक्या लेकाच्या भावी आयुष्याचे स्वप्न रंगवायची. माझी सून असल दुधावरच्या साईसारखी माझी नातवंड असतील, मी त्यांना आनंदाने खेळवीन. दूर शाळेत शिकायला गेलेल्या मुलाने आईचे सर्व स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय घेतला. पुढच्या जन्मी देखील मी याच प्रेमळ आणि कष्टकरी आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा आणि तिच्या चरणापाशी राहून कायम तिचा आशीर्वाद मिळवावा अशी विनंती मुलगा देवाजवळ करतो. कथेचे शीर्षक आई. प्रश्न 5. माझी आई या विषयावर 10 ते 15 ओळी लिहा. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः लिहायचे आहे. प्रश्न 6. खालील शब्द पहा. वाहन, चपला, वाहन, प्रवासाचे साधन. उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले शब्द माहीत करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ समजून घ्या. 1. दिन, दिवस, दिन, गरीब. 2. अर्पण, देणे, अपर्ण, पानाशिवाय. उषा, सकाळ, उषा, झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन. 4. कपास, कापूस, कंपास, आकृती काढण्याचे साधन. 5. साई, मुलाचे नाव, शाई, पेनात वापरायचा द्रव पदार्थ. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. माय, आई, डोया, डोळा, इंचू, विंचू, वहान, चपला. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. घाई, सावकाश, अनेकदा, एकदा, सुख, दुःख, पोटभर, उपाशी. गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान
या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा. 1. गळा. 1. गळ्यात पडणे. 2. गळा दाटून येणे. 3. गळा भरून येणे. 4. गळफास लावणे. 5. गळा काढणे. 2. कान. 1. कान फुंकणे. 2. कानाखाली लावणे. 3. कान पकडणे. 4. कानावर येणे. 5. कान भरणे. खालील वाक्यातील सर्वनामांना अधोरेखित करा. 1. राधा म्हणाली, प्रशांत, तू किती छान गाणे गातोस. सर्वनाम तू. 2. ती माझी बहीण आहे. सर्वनाम ती, माझी, ती. कोणाशी कोणी भांडू नये. सर्वनाम कोणी, कोणाशी. 4. ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईल. सर्वनाम ज्याला, त्याला, मी. 5. मला कोणी काही विचारू नये. सर्वनाम मला, कोणी. 6. सदा माधवच्या बाबांना म्हणाला, हा मला त्रास देतो. त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो. सर्वनाम हा, मला, त्याला, मी, तो, त्याचेच. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. 1. ह्या वह्या मुलांना द्या. 2. त्याला काय आवडते. 3. आम्ही आकाशकंदील बनवले. 4. मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले. 5. त्याने कोणाला काही सांगितले नाही. मी आज पतंग उडवणार आहे. 2. ती पतंग छान उडवते. 3. मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. 4. आपण पतंग उडवूया. 5. पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत. खालील दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा. 1. कोण. बाहेर कोण आले. 2. हे. मोगऱ्याचे फूल आहे. 3. ती. ती माझी आई आहे. 4. काय. तुला काय पाहिजे. 5. कोणाचा. तो कुत्रा कुणाचा आहे. 6. ही. ही माझी शाळा आहे.